बऱ्याचदा नाश्त्यामध्ये तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो। अशा वेळेला मुलांनाच काय मोठ्या माणसांना सुद्धा नेहमी वेगळं काहीतरी खायला आवडतं। आता तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि चटपटीत चमचमीत असं कोणाला बरं आवडत नाही। मग चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारा कच्च्या बटाट्यापासूनचे स्नॅक्स आपण पाहणार आहोत। अतिशय कमी घटक वापरून कमी वेळेत तयार होणारे, सहज कोणीही बनवू शकेल असे खुसखुशीत मेदू वडे कसे बनवायचे चला पाहूया। कविता पाटील रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। यासाठी आपल्याला 2 बटाटे लागणार आहेत। मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत। याची अशी वरची साल काढून घ्यायची आहे आणि खिसणीच्या साहाय्याने याचा लांबट असा खिस पाडून घ्यायचा आहे। आता हा खिस केल्यानंतर हा पाण्यामध्येच ठेवायचा आहे, म्हणजे हा काळा पडत नाही। खिसतानाच तुम्ही पाण्यामध्ये खिसलात तरी सुद्धा चालू शकेल। आता 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हा धुवून घ्यायचा आहे। तर धुतल्यानंतर एका बॉल्स मध्ये आपण हा खिस ट्रान्सफर करायचा आहे। पाहू शकता अशा लांब खिस पाडायचा आहे शक्यतो। आता आपल्याला 2 ते 3 हिरवी मिरची, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सर मधून आणि ही आता यामध्ये मिक्स करायची आहे। त्याचबरोबर 1 कप रवा घ्यायचा आहे आणि हाही यामध्ये मिक्स करायचा आहे। आता ज्या कपाने आपण रवा मोजला त्याच कपाने 2 कप पाणी आपण आता यामध्ये मिक्स करायचं आहे। यानंतर 1 टेबलस्पून मीठ टाकायचं आहे, अर्धा टेबलस्पून हळद पावडर टाकायची आहे आणि आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। आता आपण हे थोडा वेळ साईडला ठेवूया। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, यामध्ये 8 ते 9 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, थोडंसं या ठिकाणी खोबरं घ्यायचं आहे, ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घेतलं तरी चालेल। 3 ते 4 चमचे फुटाणा डाळ घ्यायचा आहे, 2 चमचे या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे, भाजलेले शेंगदाण्याचं, 2 ते 3 हिरवी मिरची घेतलेली आहे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 इंच आलं घ्यायचं आहे। आता या ठिकाणी 1 टेबलस्पून चाट मसाला वापरायचा आहे तुम्ही, अर्धा टेबलस्पून या ठिकाणी काळं मीठ वापरलेलं आहे, पाव टेबलस्पून या ठिकाणी साधं मीठ वापरलेलं आहे, अर्धा टेबलस्पून या ठिकाणी गोड साखर घ्यायची आहे आणि पाणी न घालता हे असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता बारीक केलं म्हणजे छान बारीक होतं। नंतर यामध्ये आपण दूध मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आता याची मिक्सर मधून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही दही वापरू शकता किंवा दूध वापरलं तरी चालेल। तर या ठिकाणी आपली या स्नॅक्स सोबत, या वड्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी आपली आता छान अशी तयार झालेली आहे। ही आता आपण एका बॉल्स मध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। आता ही थोडी जास्त दाटसर आहे म्हणून या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकलेलं आहे आणि हे दूध आता यामध्ये मिक्स करायचं आहे। तुम्हाला जेवढी प्रमाणात दाटसर किंवा सैलसर हवी असेल तेवढी प्रमाणात तुम्ही यामध्ये दूध मिक्स करायचं आहे। या ठिकाणी आपली आता खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। तर यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे, यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। तेल छान कडलं की या ठिकाणी अर्धा टेबलस्पून मोहरी टाकायची आहे, मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत, चिमूटभर हिंग टाकायचं आहे, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत। तर हे थोडंसं मिक्स करायचं आणि आपण जे मिश्रण करून ठेवलेलं आहे बटाटा रव्याचं हे यामध्ये ओतायचं आहे।
असं आपण आधीच मिक्स करून घेतलं म्हणजे याच्या गुठळ्या वगैरे तयार होत नाहीत। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मध्यम आचेवरतीच हे 2 मिनिटं हलवल्यानंतर पाहू शकता लगेच हे शिजलं जातं मिश्रण, अजिबात जास्त वेळ लागत नाही। कढईपासून हे मिश्रण असं थोडंसं सुटायला लागतं, तर पूर्णपणे गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि याला आता झाकण लावून 1-2 मिनिटं छान अशी वाफ आणायची आहे। 2 मिनिटांमध्ये पाहू शकता छान अशी वाफ आलेली आहे आणि हे मिश्रण सुद्धा छान असं आपलं शिजलं गेलेलं आहे। खाली ढसणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। लगेच हे असं दाटसर येतं पाहू शकता, म्हणजे पाण्याचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण अगदी अचूक आपलं झालेलं आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच प्रमाण घ्या, म्हणजे अजिबात तुमचं चुकणार नाही प्रमाण। आता एकीकडे पॅन मध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे एखाद्या पसरट प्लेटमध्ये, परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड झालं की हाताला थोडंसं पाणी लावून हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं सैलसर वाटलं, कारण रवा बारीक मोठा रवा असू शकतो, जर वाटलंच की हे मिश्रण थोडंसं सैलसर आहे, याचे वडे तयार होत नाहीत, तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ वापरू शकता आणि पीठ जे आहे हे घट्ट करायचं आहे आणि आता असं हाताला पाणी लावून याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी असा गोल असा गोळा करून घ्यायचा आहे आणि याला असं चपटा आकार देऊन मधोमध असं याला होल पाडायचा आहे। अशा प्रकारे आपण या सर्व पिठाचे वडे बनवून घ्यायचे आहेत। अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशा प्रकारे वडे आपण तयार करून घ्यायचे आहेत। तेल पण आपलं छान कडलेलं आहे। आता या तेलामध्ये हे वडे आपण सोडायचे आहेत। अगदी असे छोटे छोटे वडे बनवले म्हणजे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात, अजिबात तेलकट वगैरे होत नाही। त्या ठिकाणी आपण सोडा वगैरे काही सुद्धा वापरलेलं नाही, तरी सुद्धा आतून एकदम खुसखुशीत, वरून कुरकुरीत असे छान खमंग असे वडे आपले हे तयार होतात। सुरुवातीला थोडा वेळ आपण हे अजिबात हलवायचे नाहीत, कारण छान असे पचले गेले की गॅस मध्यम करायचा आहे आणि नंतर आता हे असे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साइड होऊन एकदम सोनेरी रंगावर हे छान असे तळून घ्यायचे आहेत। आता छान असे मध्यम आचेवरती आपले हे वडे कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत। आता हे काढता असताना गॅस फुल करायचा आहे आणि नंतर आता हे वडे काढून घ्यायचे आहेत। पाहू शकता किती छान असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। पूर्णपणे तेल नितळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण राहिलेले वडे सुद्धा असे या प्रकारे तळून घ्यायचे आहेत। नक्की अशा प्रकारे वडे करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।